अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. इलेक्ट्रिकल केबल चोरी करणारे अट्टल चोर जेरबंद. 4 चोरी आणि 1 जबरी चोरींची गुन्हे उघड. 1,92,000 मुद्देमाल जप्त. अमरावती शहरातील विविध भागांमध्ये नवीन घरांच्या बांधकामा स्थळावरून इलेक्ट्रिकल केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अमरावती शहर गुन्हे शाखेची अटक करून 4 चोरी आणि 1 जबरी चोरी असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1,92,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशनानुसार रेकॉर्डवरील चोरी व घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना 13 मे रोजी गुप्त माहिती मिळाली की साहिल राऊत या त्यांच्या साथीदारासह रेल्वे स्टेशन चौक परिसरात उभा असून त्याने अनेक बांधकाम स्थळावरून इलेक्ट्रिकल वायर चोरी केली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी साहिल कैलास राऊत वय 24 राहणार गांधी आश्रम जवळ अमरावती आणि एक विधी संघर्षित बालकांना अमरावती शहरातून विविध पोलीस ठाण्याची हद्दीत चोरी आणि जबरी चोरी केल्याची कबुली केली. या कारवाईत गाडगेनगर, राजापेठ आणि बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण 5 गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून चोरीतील एकूण 1,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील केबल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.